वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथं बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की आज आमच्याकडे चिकनचा बेत होता। ते पण कसं झालं की रोहिणीला किडनी स्टोन असल्यामुळे 5-6 महिने झाले तिला नॉनव्हेज सगळं बंद होतं। तर आता खायचं होतं म्हणून मग आज आम्ही थोडंसं आवर्जून आणलं होतं चिकन। तर हे इथं जे दिसतंय तुम्हाला तर हेची तंदूर बनवायची, त्याचं मॅरिनेटला आम्ही लावायला लागलोय। उद्याच्याला सकाळी बनवायचंय म्हणून उद्या संध्याकाळी, आणि ह्याचं बाकी फ्राय करायचं आणि उरलेल्याची भाजी बनवायची। तर व्लॉग आपला कंटिन्यू पाहत राहा आणि कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा। किती वाजले? संध्याकाळचे 5:45 झाले। चुली पेटले इकडे तंदूर बनवायचे, ह्याची तयारी झाली आणि इकडे तयार केली, रोहिणी तंदूर बनवणार आहे। हा, मी तंदूर बनवणार आहे आणि ताई चिकन तळणार आहे। हा, आज अजून स्पेशल फक्त रोहिणीसाठी। हा, रोहिणीला दिवसात खाणार आहे पण ह्याच्या आधी रोहिणीसाठी। आणि इकडे आर पडायसाठी पेटवून ठेवलं खाण्यासाठी। होय, लय झोम प्रत्येक वेळी सोडून खाताना वाटायचं तू खायला एकदा खाव एकदा। हा, तरी पण मी शेवाळच्या खीर मध्ये खुश असायची। खुश असायची पण आता जास्त खुश। हा, आम्ही हा घ्यायचा ना, एवढं भारी सलमान खानची हवा झाली। आता बस की शेट्टी झाली हो कुकर। आज चिकनची भाजी बनवून आलोय, भात बनवलंय, चपाती बनली, म्हणजे सगळं रोहिणीने बनवले। पंढरपूर नाही असतो। हा, आणि मला व्लॉगिंग लावायला ती नाही जमत, पटापटा उरकून मोकळं व्हायचं। अजून त्याच्यामध्ये नाही मी, थोड्या दिवसात येणार आहे। पुन्हा लागाय नाही 3-3 आपल्याला। होय की, मुंग्या झाले तर बघ खाली। आता किती वेळ लागेल की इथं? काय किती वेळ लागायचा नाही। फ्रायचं आहे, हे मॅरिनेट करून ठेवले फ्राय साठीच आणि हे तंदूर साठीच। हे तंदूर साठीच आणि हे फ्राय साठीच। असाच इथनं टिपकाय तोडला असता तर असा टिपका तुझ्या गालावर बसला असता, उठला असता एक, अजून एक तिळ झाला असता। मग काय, नाहीतर हाय ती बी गेला असता। चिकनची मेमरी राहिली असती गालावर। आता परत तुझ्या पुढे ठेवते। खा, किती खायचंय तुला? तळलेलं खायला। इकडे आता चांगले पेटले तंदूर साठी। आमचा कुकू तिकडे वाट बघत बसलाय, वासावर झालंय ते। बोल की काहीतरी। कॅमेरा बंद असल्यानं जिबले चुरचुर कॅमेरा चालू झाली म्यूट होते। पिस्तूल निघते बाहेर, पिस्तूल निघली की चुप, तुक तुक तुक। हा कर, आधी टाकलेली लाल झाले ते। हा, जरा अजून काय ना अजून बसलं असतं कसं अजून जरा। हा हा, होममेड KFC खास तुझ्यासाठी, खास माझ्यासाठी। इकडे झोपायचं नाही, हाय क्या हा होईल क्या? तुला काहीच होत नाही आयुष। काय होती? पक्षी बसलेत ना? किती बसले? 4। खाऊन घ्यायचं। हा, खाऊन घ्यायचं। हे संपलं की म्हणजे स्पेशल टेस्ट पण कळेल, स्पेशल टेस्ट पण कळेल। ही एकदा.
तुम्हाला सुद्धा देत नाही टेस्टला. तर नाही लागत चाकू का मानते मग मला घुसवायसाठी आणला इथं. आणू मग दुसरात ना. आरवला सांगा ना. ए टेमा काय आहे तिकडं जरा लांब बसा इथून थोडस. ए पिल्लू चाकू घेऊन या आणलाय. आपल्याला काही काम नाही हा नुसतं खायचं ध्यान आहे आपल्याला. नुसतं खायचं काय काय बनावं काय खायचं असलं मग काय मागणारी सुद्धा म्हणणारी नुसते काय खाण्यावर मग काय फॅमिली ब्लॉग नाही टाकाय पाहिजे फूड ब्लॉग म्हणाय पाहिजे. हा एखादं म्हणायचे काय पुढीच चालू कर हा. त्यावर फक्त खायला टाकायचं. हा मग काय इकडे फक्त ब्लॉग दाखवायचा आणि तिकडे फक्त रेसिपी दाखवायची. हा आता काय झालं झोप आली असेल. झोप आली त्यांना पोरांना. आयुष ती काय केलंय ती पलीकडे काय केलंय पप्पांच्या तिथे. अहो तुमचं चांगलं छान झालंय. ए पिलू ती मोठं चाकू दे पप्पांना मला पप्पांना बसा देते चाकू. कसं आयुष आज कसं जायचं. हा? दोनदा बस वाटलं अडचण म्हणून. तीळ टाकाय पाहिजे सगळ्यात. काय करत असं पण लय मस्त आतलं ज्युसी झालं एकदम. नाही नाही झालंय की पण ती वरण लागते वरण. आणि इकडं माझं चिकन फ्राय करून होत होतं तोपर्यंत इकडं हे लागले तर तंदूरच्या तयारीला. तर रोहिणी इकडं केळीच्या पानामध्ये पॅक करून देत होते पीस बटर लावून आणि इकडं ह्यांचं चाललं होतं फॉईल पेपरमध्ये ते पॅक करत होते. एकदम सगळे पॅक करणार आणि मग पलीकडे जे आपण आता ते भट्टी केली ना आपली वेटांची तर त्याच्यामध्ये आता आपण ठेवणार आहे ह्याला परत. तर तुम्हाला मी दाखवतेच आहे. तर केळीच्या पानामध्ये असं पॅक करून आम्ही आता पहिल्यांदाच बनवायला लागलो होतं आणि दीपकदाजींचं इन्स्ट्रक्शन फॉलो करत होतं. आज त्यांनी सांगितलं जसं आम्ही आज तंदूर बनवायला लागलेलो आहे. तर ब्लॉग आपला शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला पाहायला भेटेलच. तर हे बघा इथं बघू शकता रोहिणी असं पॅक करून द्यायला लागले यांना. मोबाईल दिला तर कुठे गेली झोप. रेशोर फोल्ड केल्यावर ते कट होणार. ते असं असं पाहिजे त्याचं रेशोर मारलं हे करत आहे ती खोल ना आधी मी तंदूर बनवायला लागली छोटी तुला. आपण आरावर काय चिंता आहे पिलो अजून एक आणू काय वेट काय लाकूड. वरण लावायचं काय आता का असं लाकड का तिकडे ताईच्या तिथल्या चुलीवरचा आर टाकूया इकडे आहे का ताई आर खाली. हा काय अच्छा वरण जावे आरो भाजायचं नाही. एक तर काम करताना आमच्या यांना घ्यावं. हा हा किती मस्त होय. हा हा
चालू मोबाईल वगैरे अशा लहानपणीच्या आठवणी असतील सगळ्यांच्या, आमच्या पण आहेत. आमच्याकडे मोबाईल असायचा बसण्याचा मग काय एक मधला मुक्कादम आहे आणि साईडची गपची बघते. मोजत बसायचं बरं का. हा अजून भरलेत आणि आत भात भाजी चपाती सगळं बनलंय. हे हा ना सगळ्यांना सिस्टमॅटिक प्रॉपर वाढणं. खा लवकर थांब ना. दूध चिकन खायचं आहे आता. हे आयुषला द्यायचं असताल द्यायचं नाही चिकन का? तू खा मग तुझ्यातलं दे दीदीला. तुझ्यातलं नाही देणार मग दीदाला चिकन चालतंय का? हा मग चालतंय दीदाला द्यायचंच नाही. आता कसं झालंय? छान. भोयाचं एक्सप्रेशन पिलू कसं झालंय? इकडे रोहिणीनं मामांना नेऊन दिलं चिकन खायला. मामा तिकडे पलीकडे खॉटवरतीच बसले होते आणि इथं दीपकदाजी बघत होते की जे आपण तंदूर बनवले शिजले का काय म्हणून काढून बघत होते. तर ह्यांना दिले चेक करायला. बघूया आता. खास मनसोक्त खा. मामाच लई लांब झाली तिकडं. हा मग काय. तर इथं तर आम्ही सगळेजण अगोदर चिकन खाऊन घेतो तोपर्यंत आपली तंदूर रेडी होईल. तर तेही दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा म्हटलं गरमागरम चिकन फ्राय केलं होतं तर अगोदर तेच बसलो घेऊन खायला. आणि इथं हे बघा इथे खोलून काढायला लागलेत त्या फॉईल पेपर मधून तंदूर. तर बघूया कसं होतंय आता. हे बघा अरे ती प्लेट घे ना. आहा भारी बनलंय तंदूर. टेस्ट करून सांगा कोण करतंय टेस्ट. होय होय. झालं सगळं क्रेडिट तुम्हाला. तुम्ही तंदूरचा घाट घातला तर वेगळा एक्सपेरिमेंट करायला भेटला तुमच्यावर बिना स्टाईलचा. तर आता मग काय आम्ही तंदूर ही खाऊन घेतली सगळ्यांनी आणि मग सोबतच बाहेरच इथे जेवायला बसलो. आतमध्ये भाजी बनवली तुम्हाला सांगितलं. सगळं बाहेर आणलं आणि निवांत बसलोय सगळेजण मस्त सांगण्यात जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.